नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत आपला इयत्ता 10वीचा फर्स्ट जो लेसन ऑलरेडी पोयम आहे ती. तर 1.1 ही जी पोयम आहे टीनेजर्स प्रेयर, तर त्यातील जे मार्जिन क्वेश्चन्स दिलेले आहेत साईडला, जे मार्जिनमध्ये समस्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले असतात त्यांचे आन्सर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला हे जे काही मार्जिन क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला पूर्ण पोएम समजण्यासाठी खूप खूप उपयोगात येणार आहेत. म्हणून चला तर पाहूया आपण त्यातला फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोयम. तर ह्या पोयममधला जो स्पीकर आहे, जो बोलतोय या पोयममध्ये, तर त्याचं एज ग्रुप काय आहे, त्याचं वय काय आहे. द स्पीकर इज अ टीनेजर. आन्सर असणार आहे द स्पीकर कसा आहे तर टीनेजर आहे. तर टीनेजर म्हणजे त्याचं मिनिंगसुद्धा मी ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, म्हणजे यंग आहे पर्सन इन टीनेज इयर्स. टीनेज इयर्स म्हणजे मी तुम्हाला पोयममध्ये जेव्हा पोयमचं एक्सप्लेनेशन दिलं आहे त्यात मी तुम्हाला टीनेजर्सचं एक्सप्लेनेशन देखील दिलं आहे. तर ती पोयम तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थितपणे ऐकू शकता, पाहू शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. व्हॉट डिसिजन्स डज द स्पीकर हॅव टू टेक. तर जो स्पीकर आहे, जो पोएट आहे या कवितेचा, तर त्याला कोणते निर्णय त्याने घ्यायला हवेत. आन्सर आहे द स्पीकर मस्ट चूज बिटवीन द राईट पाथ ऑर द रॉंग पाथ. तर ह्या पोयममध्ये त्याने म्हटलं, या प्रेयरमध्ये त्याने म्हटलं आहे की जे काही दोन रस्ते आहेत माझ्यासमोर, तर त्यातला मला एक योग्य असा रस्ता मी काय करायला हवा, चूज करायला हवा, निवडायला हवा. व्हॉट डज इच न्यू डे फेच. तर प्रत्येक नवीन दिवस काय आणत असतो. आन्सर आहे इच न्यू डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स अँड न्यू चॉईसेस किंवा डिसिजन्स. तर येणारा प्रत्येक नवीन दिवस हा आपल्यासाठी काही ना काही चांगल्या गोष्टी, चांगली निवड घेऊन येत असतो, चांगले निर्णय घेऊन येत असतो. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला जसं सांगितलं तर आपण एक प्रकारे लोभ असेल किंवा लालच असेल एखाद्या चुकीची गोष्ट करण्याची. तर वन शुड से नो टू टेम्पटेशन अँड अवॉइड डुईंग रॉंग थिंग्स. तर त्या चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आपण काय करायला हवं, नो म्हणायला हवं, त्या गोष्टींसाठी आपण नकार द्यायला हवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन द हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. तर कोणता इफेक्ट, कोणता परिणाम स्वतःमध्ये स्पीकरला पाहण्याची इच्छा आहे. तर आन्सर आहे ही वॉन्ट्स टू सी दॅट ही हॅज लिव्ड अ गुड अँड सक्सेसफुल लाईफ अँड मेड द राईट चॉईसेस. आन्सर आहे पहा, ही वॉन्ट्स टू सी दॅट ही हॅज लिव्ड अ गुड अँड सक्सेसफुल लाईफ. तर आपल्या लाईफच्या शेवटी त्याला असं पाहायला आवडेल की त्याने कसं जीवन जगला आहे, तो तर अगदी चांगलं आणि सक्सेसफुल, यशस्वी असं तो जीवन जगला आहे. अँड मेड द राईट चॉईसेस. आणि काय केलं आहे तर प्रत्येक वेळेस त्याने योग्य अशा चॉईसेसचा, योग्य अशा गोष्टींची त्याने निवड केली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. कोणत्या कंडिशनमध्ये पोएटला बॉडी मेंटेन करायची. आन्सर आहे ही वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी क्लीन, हेल्दी अँड फिट. तर त्याला कोणती कंडिशन म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी तो प्रोत्साहन देणार आहे स्वतःला, तर त्याची बॉडी क्लीन ठेवण्यासाठी, हेल्दी ठेवण्यासाठी आणि फिट. म्हणजे जे काही टेम्पटेशन्स आहेत, वाईट गोष्टी आहेत, जे टीनेजर्स जे असतात त्यांना बऱ्याच वेळा त्या वाईट गोष्टींची सवय लागते. तर त्या गोष्टींपासून पोएट जो आहे, जो स्पीकर आहे, तो काय करणार आहे, लांब राहणार आहे आणि त्याची जी बॉडी तो हेल्दी ठेवणार आहे, फिट ठेवणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. जीवन जगताना कोणाची कंपनी, कोणाची सोबत पोएटला पाहिजे. आन्सर आहे द पोएट विशेस फॉर द कंपनी ऑफ गॉड इन हिज लाईफ. तर इतर कुणाची सोबत असण्यापेक्षा त्याला गॉडची सोबत असणं खूप महत्त्वाचं वाटतं आहे. म्हणून त्याच्या लाईफमध्ये त्याला जीवन जगताना गॉडची सोबत असणे महत्त्वाची वाटते.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सगळे क्वेश्चन्स आणि आन्सर्स म्हणजे मार्जिन क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स पाहिलेत. तुम्हाला माझी व्हिडिओ नक्की आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.